बातमी पुण्यामधून येते। पुणे आरटीओच्या वाढीव सेवा शुल्काविरोधात राज्यभरातील प्रवासी आणि माल वाहतूकदारांकडून चक्का जाम सुरू करण्यात आलेला आहे। चक्का जामचा फटका शाळांना देखील बसलेला आहे। पुण्यामध्ये सकाळपासून स्कूल बसेस आणि स्कूल व्हॅन्स ऑटो रिक्षा नसल्याचे देखील पालकांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे त्यांची तारांबळ उडतीये। माधवी देसाई आता आपल्याबरोबर आहे। माधवी, हे आंदोलन नेमकं कसं सुरू आहे? आरटीओने जे वाढीव सेवा शुल्क केलेला आहे त्या सेवा शुल्काविरोधात राज्यभरामध्ये प्रवासी आणि माल वाहतूकदारांनी चक्काजाम आंदोलनास छेडलेला आहे। त्यामुळे या चक्काजामचा आंदोलनाचा फटका सगळ्यात जास्त बसतोय तो शाळांना, कारण स्कूल बसेस आणि ज्या स्कूल रिक्षा असतात तर या आज बंद आहेत। त्यामुळे पालकांची बरीच तारांबळ झालेली आहे सकाळची वेळ आणि अचानक हे असं आंदोलन झाल्यामुळे पालकांना याचा त्रास सहन करावा लागतोय। पुण्यामध्ये तरी अशा प्रकारचा त्रास पालकांना आणि तसंच चाकरमान्यांना जे सकाळी नोकरी नियोजित होतं माधवी, हे आंदोलन नियोजितच होतं, मात्र त्याचा फटका बऱ्याच मोठ्या प्रमाणावर बसताना दिसतोय आणि राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी याचा फटका बसू शकतो। सध्या पुण्यामध्ये पालकांना आणि तसंच नोकरीला बाहेर पडलेल्या लोकांना याचा फटका सध्या पुण्यामध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे। राज्यातही असंच आंदोलन होऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते। माधवी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।